सिद्धांत भाई का MBA हो चुका है और वे 18 साल से, पिछले 18 सालों से आप US में पढ़ाई भी किया आपने और जॉब भी किया। अभी 1 साल से आप इंडिया में शिफ्ट हो गए हैं। उनके पेरेंट्स ब्रह्मा कुमारी से जुड़े हुए हैं और आप भी ब्रह्मा कुमारी से जुड़े हुए हैं। पिछले 1 साल से आप मेडिटेशन की प्रैक्टिस भी कर रहे हैं। तो इनके अंदर जो इनकी विशेषता है कि बहुत सारे कंट्रीज में ये गए हैं और बहुत सारी जगह इन्होंने अपने बहुत सारे अच्छे अच्छे दोस्त बनाए हैं। तो दोस्त कैसे बनाए जाते हैं वो आपको बहुत अच्छी रीति से गाइड करेंगे। और लास्ट में आपको कोई क्वेश्चन है तो आप उनसे पूछ सकते हैं। और अभी ये बड़ी बात है कि उनका लास्ट मंथ में एक्सीडेंट हो गया था, लेकिन हमने कहा कि आपको ये टॉपिक लेना है तो भी वो ड्राइव करके आप लोगों के लिए आए। तो एक बार फिर से उनका वेलकम करेंगे। अच्छा, ओम शांती। कुठल्या ह्याच्यात बोलायचं? मराठीत बोलायचं का हिंदीत का हाफ हाफ? मराठी ठीक आहे। कोणाला इथं फ्रेंड्स बनवायला आवडतं? सगळ्यांनाच? चांगलं आहे, बरं झालं मग त्यांनी मला बोलवलं। कोणाला खूप फ्रेंड्स बनवायला आवडतं? कोणाला फ्रेंड्स बनवायला आवडत नाही? नाही, कोणालाच नाही? बरं, चांगलं आहे। मग फ्रेंड्स म्हणजे आहे काय नेमकी? कोण सांगू शकतं? मित्र, ते तर मराठी झालं। मित्र म्हणजे काय? जे आपली मदत करतात। आपण त्यांची मदत करतात का? अच्छा, दोघांची करतात ना? हा। आणि अजून काय असं मित्र म्हणजे? नाही, ठीक आहे। खेळतात। अजून? अरे बसूनच सांग। समजून सांगतात। अच्छा, अजून? अच्छा, अजून? साथ देतात। ओके, वाह। अजून? हेल्प करतात। वा, तुम्हाला सगळ्यांना तर सगळंच माहिती आहे मग फ्रेंडशिप बद्दल। माझं काम खूप सोपं झालं। मग आता आपल्याला काय करायचंय? जसं फ्रेंड्स असतात, मैत्री जी बनवायची असती ते आर्ट सारखं झालं, जसं ड्रॉइंग झालं। सगळ्यांना ड्रॉइंग येतं? कोणाला चांगलं येतं, कोणाला नाही येत चांगलं, बरोबर? पण प्रॅक्टिस केली की ते पण चांगलं होतं। तसंच फ्रेंडशिप पण झाली। आपण कसं असतं, फ्रेंडशिप बनवणं म्हणजे काय की कोणाशी कनेक्ट होणं म्हणजे एकत्र येणं, की आपलं आणि त्यांचं पटणं। कधी कधी काय होतं, भांडण होतं, कधी कधी एकमेकांशी थोडं रागीट होणं, गैरसमज होतो। कोणीतरी नाहीतर येऊन सांगतं की तो तुला येऊन असं बोलला तुझ्याबद्दल, किंवा ती तुला येऊन काहीतरी सांगते त्याच्याबद्दल, असं होतं की नाही? पण ते कसं, मग जसं ड्रॉइंग खराब होतं तसंच मैत्री पण खराब होती। पण आपण कसं ड्रॉइंगचे मिस्टेक्स करेक्ट करू शकतो ना, इरेज करून किंवा त्याच्यावर कलर करून, तसंच मग आपण फ्रेंडशिपचे पण मिस्टेक्स क्रिएट करू शकतो। तेच मिस्टेक्स आपण हे काढूही शकतो। की जर कोणाला बऱ्याच वेळा काय होतं की आपण ऐकून घेत नाही। आपल्याला 2 कान आणि 1 तोंड का दिलंय? का? बरोबर। आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो? एक्झॅक्टली। आणि त्यामुळे बरेच वेळा काय होतं, आपण ऐकतो ते आपण परत उत्तर देण्यासाठी ऐकतो, आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही। आपण काय म्हणतो, अरे हा असं म्हणतो होय। ते बोलत असताना आपण काय कमबॅक करतो, आपण त्याला गुगली कशी टाकायची, की त्याला आउट कसं करायचं, हा मला शहाणपणा शिकवतोय काय, थांब, असं आपण आपल्या डोक्यात चालू असतं। तसं जर करतो की आपण त्यांचं समजून घेत नाही, त्यांच्यामुळे आपल्याला कळत नाही की ते काम असं म्हणतायत। आणि बऱ्याच वेळा काय होतं की जे आपल्याला येऊन सांगतायत की हा तुझ्याबद्दल असा बोलला, तो तुझ्याबद्दल तसा बोलला, तेच तुमच्याबद्दल जाऊन कोणाला तरी बोलणार आहे। तर अशा लोकांपासून आपल्याला दूर राहायचंय। सर्वात जवळचे मित्र कोण असतात? की जे मदत करतात। पण कसं, सगळे आता आपण रोडवरती जातो, रोडवरती गाड्या येता आणि जाता, बरोबर? तशीच मैत्री पण झाली। मैत्री ही वन वे रोड नाहीये। वन वे रोड वरती जर रॉंग साइडनी गाडी आली की काय होतं? ऍक्सिडेंट, ट्रॅफिक जाम होतो। तसंच मैत्री आणि फ्रेंडशिप मध्ये पण येणं आणि जाणं पाहिजे। जसं तुमचं झालं तसंच समोरच्यांचं पण झालं। जसं फ्रेंडशिप आपली मदत पाहिजे,
तसंच आपण पण फ्रेंड्सची मदत करायला पाहिजे. त्यांनी आपल्याला ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, हे पण आपण त्यांचं पण ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वात म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट अशी की सगळेजण आपले फ्रेंड्स आहेत, फक्त आपल्याला माहिती नसतं. असं बरेच वेळा काय होतं की बरेच लोक असे हे वाटतात, परके वाटतात, किंवा असं किती जणांना असं वाटतं नवीन ठिकाणी जाताना भीती वाटते. हो ना, मलाही वाटत होती, त्यामुळे मी आज उशिरा आलो. म्हटलं इतक्या जणांसोबत जाऊन बोलायचंय, ते तर माझे फ्रेंड्स नाहीयेत, मी यांना कधी भेटलोच नाहीये, मग कसं करायचं. पण कसं आहे, हे आत्ता आपण फ्रेंड झालो की नाही, आपण फ्रेंड हळूहळू होणार की नाही. मग आपण त्याच्या अगोदर स्ट्रेंजर्स होतो, परके लोक होतो, पण आपण बोलायला लागलो की फ्रेंड्स होतो. पण तसंच सगळीकडे असतं की सगळेजण फ्रेंड्स आहेत, आपल्याला फक्त माहिती नसतं. आपण त्याला वेगवेगळे नाव देतो. हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, हा माझा बेस्ट फ्रेंड नाहीये, तो माझा शत्रू आहे, हा मला आवडत नाही, तो मला आवडतो, ती मला आवडत नाही. आपण हे काय करतो, त्याला नाव देतो, स्टिकर लावतो त्याच्यावरती. पण जसं स्टिकर काढता येतं बुकवरचे, तसे आपणही हे काढू शकतो. आता जसं दीदींनी सांगितलं, मी तुमच्यासारखाच होतो एकदम. म्हणजे इथे असताना ना माझे काहीच फ्रेंड्स नव्हते. मी 10th स्टँडर्ड मध्ये होतो ना, माझे फक्त 3 फ्रेंड्स होते. आणि का होते माहिती का, कारण की आम्ही एकाच रिक्षात होतो. आता ती रिक्षा नसती ना तरी फ्रेंड्स नसते माझे. पण ती जसं फ्रेंड्स बनवायची आठ झाली, त्याच्यानंतर मी जेव्हा US ला गेलो तेव्हा माझे कोणीच फ्रेंड्स नव्हते. मी एकदम दुसऱ्या कंट्रीत गेलो आणि फ्रेंड्स कसे बनवायचे ते शिकावं लागलं. लवकर शिकावं लागलं, कारण की कसं दुसरीकडे गेलो, आई बाबा नव्हते, माझी बहीण नव्हती, घरचे कोणी नव्हतं, मग फक्त फ्रेंड्सच होत राहिले. आणि मग हळूहळू फ्रेंड्स कसे झाले, बोलून, एकमेकांचं ऐकून, डब्बा शेअर करून. माहिती का सर्वात चांगली गोष्ट कशी फ्रेंड्स बनवायची, खाण्यावरनं. खायला कोणाला आवडतं, सगळ्यांना आवडतं ना. जर तुम्ही तुमचं खाण्यातलं शेअर केलं, कोणाला इथं जर कोणी क्लासमध्ये आवडत नसेल ना, त्यांना डब्बा घेऊन जा, म्हणा हे बघा मी घरून हे आणलंय, खाऊन बघायचं का, ते लगेच फ्रेंड्स होतील बघा. आणि जर चांगला असेल ना, मग तर अजून भारी फ्रेंड्स होतील. तसंच मग जे आहे फ्रेंडशिप जी आहे हे बनवणं एक आहे, पण त्याच्यापेक्षा हे टिकवणं महत्वाचं आहे. कसं आता आपण सगळे IPL बघतोय बघा, हो ना. आता काल काय झालं, कोण आउटवर झालं, लगेच 0 वरती कोण आउट झालं, वैभव सूर्यवंशी. आता बघा बरं, पहिल्या दिवशी कसं एकदम 6-4 केलं, बरोबर आहे. त्यांनी फ्रेंडशिप बनवली ना बॅट सोबत आणि बॉल सोबत. पण काल काय झालं, नाही टिकवता आली ना, गेला ना लगेच. तसंच फ्रेंडशिप सोबत पण होतं. कसं फ्रेंडशिप बनवणं खूप सोपं आहे, पण ते टिकून ठेवणं आणि लांबच्या डिस्टन्ससाठी टिकून ठेवणं ते महत्वाचं आहे. कसं सगळेजण शॉर्ट डिस्टन्ससाठी आपल्या काहीतरी काम आहे यासाठी फ्रेंडशिप बनवतात, की याच्यातनं मला काय मिळणार, पण यापेक्षा आपण त्यांना काय देणार हे महत्वाचं आहे. कसं सगळे आपण एकदम सगळे युनिक आहे. जसं आपल्या सगळ्यांचे, माझ्यासारखा मीच आहे, तुमच्यासारखे तुम्हीच आहे, असं कोणीच नाहीये. त्यामुळे प्रत्येक जण जे एकमेकांना भेटणार त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळणार. प्रत्येकाची काही ना काहीतरी स्टोरी आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी माहिती आहे जे आपल्याला माहिती नसतं. आणि बऱ्याच वेळा ते ऐकलं की बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि काय, लाईफ खूप छोटं आहे, आपल्याला सगळं करायला वेळ नाहीये. त्यामुळे आपण बाकीच्यांचं ऐकलं की आपल्याला कळतं की बाकीकडे आहे की अजून काय आहे, तिथे अजून काय करू शकतो आपण, अजून काय अपॉर्च्युनिटीज आहे, अजून काय आहे, अजून बाकी. फ्रेंडशिप म्हणजे अजून नेमकी काय होतं, फ्रेंडशिप का तुटती, भांडण का होतं, गैरसमज, अजून बरोबर. हा, आपण आता सिक्रेट बद्दल एक बोलूया. जर तुम्हाला कोणी सिक्रेट सांगितलं तर ते काय करायचं असतं, आपण सिक्रेटच ठेवायचं ना. आपण काय करतो, आपण सगळ्यांमध्ये पॉप्युलर होण्यासाठी, हे बघ यांनी मला काय सिक्रेट सांगितलं म्हणून सांगतो. पण काय लक्षात ठेवायचं, ज्यांनी तुम्हाला सिक्रेट सांगितलंय तो पण तुमचं सिक्रेट कोणाला तरी सांगणार, बरोबर. सगळ्यांना सिक्रेट आवडतात ना. त्यामुळे काय, कोणी खोटे सिक्रेट बनवतं.
आणि त्यामुळे भांडण होतं, त्यामुळे गैरसमज होतात, त्यामुळे आपलं आणि आपण काय होतं तसं झालं की आपलं इगो होतो, मन दुखवतं की नाही नाही आपण त्याच्याशी बोलणारच नाही, मी कधीच बोलणार नाही त्याच्याशी, त्याच्या घरासमोरूनही जाणार नाही, मी 2 गल्ली लांबून जाणार पण त्याच्याशी बोलणार नाही, क्रिकेट नाही खेळणार त्याच्याशी, ट्युशनला त्याच्या बाजूला नाही बसणार, असं करतो की नाही आपण. पण का ते करतो? कारण की आपल्याला खरं माहिती नसतं, आपण काय दुसऱ्याच ऐकतो की त्यांनी असं सांगितलं. आणि त्यामुळे आपल्याला फ्रेंडशिप होण्यासाठी सगळ्यांची ऐकायला पाहिजे. जसं आपण म्हटलं ना 2 कान आणि 1 तोंड आहे, तसं 2दा ऐकायला पाहिजे आणि 1दा बोलायला पाहिजे. तुमच्यासाठी काही प्रश्न आहे? तुम्ही सांगा बरं, अजून काय प्रश्नांची उत्तर देऊ? तुम्ही यार एक्सपर्ट आहेत फ्रेंडशिप मध्ये. काही कोणाला काही प्रश्न नाही? अरे बसून बसून सांग, उभं नको राहू. एक दिवशी काय झालं, हा मी ग्रेड 1 मध्ये शिफ्ट झालो ना, हा तर ना माझं KG2चं फ्रेंड ना कुली करायला लागलो. हो, तुला बुली करायला लागला. अच्छा, लोक बुली का करतात? म्हणजे की त्याला चांगलं वाटतं. त्यांना चांगलं वाटतं. अच्छा म्हणजे की त्याला असं व्हायला लागतं की याच्यासोबत फ्रेंड नको म्हणून माझ्यासोबत बोल. अच्छा, आणि असे लोक का बुली माहिती का कोण करतं? ज्यांना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसतो, त्यांना वाटतं की तुम्ही खूप पॉप्युलर होणार, माझ्यापेक्षा तुमचे जास्त फ्रेंड्स होणार, म्हणून ते काय करतात असं काही ना काहीतरी काढतात नवीन, तेव्हा मध्ये बुली करायला लागतात किंवा मध्ये तुमच्याबद्दल काहीतरी खोटं खोटं सांगणार आणि त्यामुळे मग असं होतं. पण आता तुझा तो फ्रेंड आहे का मग तू ग्रेड 1 मध्ये गेल्यावर? ग्रेड 2 मध्ये गेलो ना, हा तो असं खोटं खोटं बिहेव करायला लागला. अच्छा, मग खोटे खोटे फ्रेंड आपल्याला पाहिजे का? नाही. नाही ना. हे बघा, कसं खोटं बोललं ना की लक्षात ठेवावं लागतं, खरं बोललं की लक्षात नाही ठेवावं लागत. त्यामुळे खोटे खोटे फ्रेंड्स असले ना की खूप ड्रामा करावा लागतो, खूप ऍक्टिंग करावी लागते. एक अशी कहावत आहे, हा बुराई की हारत और सच्चाई की जीत. बरोबर, तसंच फ्रेंडशिप मध्ये पाहिजे. बुरे फ्रेंड्सची हार हो आणि सच्चे फ्रेंड्स की जीत हो. पण सच्चे फ्रेंड्स म्हणजे काय? सच्चे फ्रेंड्स आपण कसे बनणार? आपण सच्चे फ्रेंड्स अगोदर स्वतः चांगलं फ्रेंड व्हायला पाहिजे. आपण दुसऱ्यामध्ये जे फ्रेंडशिप बघतो, जर ती आपण देऊ शकलो नाही तर कोणी आपल्याशी फ्रेंडशिप करेल का? आपण जर एकदम हाय एक्सपेक्टेशन्स ठेवले की त्यांनी असं करायला पाहिजे आणि आपण असं करतो, बरोबर नाही ना ते. मोटिवेशन करायला पाहिजे. मोटिवेशन करायला पाहिजे एकमेकांना, एकमेकांसोबत चांगलं राहायला पाहिजे. कारण की काय, फ्रेंडशिपच सगळं आहे. आपण सगळे ना एक कलेक्टिव्ह जर राहिलो तरच आपण पुढे जाऊ शकतो. जर एकटे एकटे राहिलो तर काही करू शकत नाही. जसं आता हा एक बोट झाला, जर हा कोणाला तोडायचा असेल तर इझिली तोडू शकतो ना माझ्या हातातला, बरोबर आहे. पण असं तोडू शकतो का? नाही. का? तर माझ्यासोबत अजून 4 फ्रेंड्स झाले. तसंच असतं, जर जितके जास्त तुमचे फ्रेंड्स आहेत, आणि असं फ्रेंड्स म्हणजे काय, जास्तीत जास्त लोक सोबतचे नाही. फ्रेंड्स म्हणजे जे तुम्ही त्यांच्यावरती डिपेंड करू शकता आणि ते तुमच्यावरती डिपेंड करू शकते, त्याला फ्रेंडशिप म्हणतात. अजून सांगा, अजून स्टोरीज? नाही संपलाय? कोणाला एक हा मी कसा गेलो US मध्ये? मी US मध्ये ना 10th स्टँडर्ड नंतर गेलतो. मी ना चांगला स्टुडंट नव्हतो, असा ऍव्हरेज होतो. त्यामुळे ना खूप शिकावं लागायची गरज होती. त्यामुळे मग मी काय केलं, बराच वेळ आहे ना कॉलेजेस बघितले की मला कुठल्या कॉलेजमध्ये जायचंय, आणि मग मी त्यासाठी तिकडे US मध्ये कॉलेज शिकायला गेलतो. पण माझं लक्ष अभ्यासात खूप कमी लागायचं आणि बाकीच्या गोष्टीत जास्त लागायचं. मी क्लासमध्ये कमी बाहेर जास्त उभा राहायचो, कारण की सारखं पनिशमेंट लागायची. त्यामुळे मग मला जास्त अभ्यास करावा लागला, जास्त शिकावं लागलं, आणि मग हळूहळू करून स्पोर्ट्सचे करून मला US ला जाता आलं. मला जपानीज येते. हा जपानीज येते. मी जपानला गेले. नाही, अजून नाही. ती लिस्ट वरती आहे माझ्या, तिथे जायचंय नेक्स्ट. मला येते जपानीज. तुला जापनीज येते? अरे वा, काय येतं जापनीज मध्ये? फ्रेंड्स कसं म्हणतात? हा म्हणजे की मी आता ऍव्हरेज आहे. अच्छा अच्छा.
चालू केलं आता? अरिगाटो. म्हणजे की मी सर्वांना येऊन ओके ओके. अच्छा. अजून? हॅलो, मज्जा येते इथे? कालपासून काय काय शिकले? तुम्ही आहेत ना, एकमेकांचे फ्रेंड्स आहेत ना सगळे इथे? बरोबर. कोण कोणाचं फ्रेंड नाहीये इथे? कारण की पुढच्या ब्रेक मध्ये ना तुम्हाला एक एक्सरसाइज करायची आहे. हा, आत्ताच बोलवलंय? कशाला? अच्छा, पिंक शर्ट वाला पोरगा. पिंक शर्ट वाला पोरगाचं नाव काय? तेच. हे बघ, एकदम सर्वात माहिती का, जगातला सर्वात 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 भारी आवाज माहिती का काय? तुमचं नाव. तुमचं कोणी नाव घेतलं की कसं एकदम छान वाटतं ना. तर मग सर्वात चांगलं फ्रेंड होण्याचं काम काय? आपलं नाव लक्षात ठेवायचं. आणि नाव कसं लक्षात ठेवतं माहिती का? जेव्हा कोणी इंट्रोड्यूस केलं ना त्यांना, ते खूप वेळा वापरायचं. खूप वेळा असं, अरे तुझं जेव्हा बोलाल ना तेव्हा जितकं जास्त नाव वापराल तितकं लक्षात राहणार. पण ते सर्वात बेस्ट वे कोणाशी फ्रेंडशिप बनवायची असेल ना, त्यांचं नाव ओळखायचं. आणि स्माइल. भारी स्माइल करतोस. पण याच्या नंतरच्या ब्रेकमध्ये ना ती तुमची एक्सरसाइज काय असणार आहे की जे कोणी तुम्ही नवीन आहेत, ज्याला तुम्ही ओळखत नाही, त्यांच्याशी जाऊन फक्त 2 मिनिटं बोलायचं. आणि 2 मिनिटं काय बोलायचं की फ्रेंड्स बनवायचे. एकमेकांचं नाव, ते कुठल्या क्लासमध्ये, कुठल्या शाळेत आहे, त्यांना काय आवडतं, आणि सर्वात बेस्ट म्हणजे काय, त्याच्यानी आपलं कॉमन गोष्ट कळती. आता सगळ्यांना जर क्रिकेट आवडतं किंवा ड्रॉइंग आवडतं, तसे फ्रेंड्स बनवू शकतात. शाळेत कोणाला फ्रेंड्स बनवायला त्रास होतो का? नाही. का? तर तुम्ही सगळे एकत्र आहे. सगळे जण एकच एक्सपिरियन्स मधनं चालले. तुमचे टीचर पण एकत्र आहे, तुम्ही एकच बुक वाचताय, त्यामुळे शाळा इझी जाते. पण शाळेच्या बाहेर थोडं अवघड जातं की नाही फ्रेंड्स बनवणं. मग तिथे तुम्हाला कॉमन गोष्ट शोधावी लागेल. आता इथं काय कॉमन झालं की तुम्ही सगळे इथं या डेव्हलपमेंट कॅम्पसाठी आले, या समर कॅम्पसाठी आले. आता ही परत कॉमन गोष्ट झाली. मग तुम्ही यावरनं मग नवीन गोष्ट शिकू शकतात की अरे हे जर कॉमन आहे तर याच्यातनं नेक्स्ट काय शिकू शकता तुम्ही. नेक्स्ट काय कळलं, नेक्स्ट अरे तुला ड्रॉइंग येतं, मला पण येतं. अरे तुला क्रिकेट येतं, मला पण येतं. अरे तुला बास्केटबॉल खेळायला आवडतं, मला पण येतं. असं शिकू शकतात फ्रेंडशिप बद्दल. अजून काय क्वेश्चन्स आहेत तुमचे? काय चायनीज? थोडी थोडी. हा, दुसरी भाषा मला काय येतं थोडं थोडं. सगळ्यांची हॅलो कसं म्हणायचं वेगवेगळ्या भाषेत. जसं नी हाव चायनीज मध्ये झालं, स्वादिका थायलंडच्या भाषेत झालं, थाय मध्ये झालं, आपलं ऑफकोर्स हॅलो इंग्लिश मध्ये झालं, नंतर स्पॅनिश मध्ये ओला झालं. असं काय सगळं शिकायची गरज नाही, फक्त थोडं थोडं शिकलं ना बरोबर फ्रेंड्स होतात. हो, अच्छा, थायलंड पण भारी आहे. पण तेच हे असं जे आहे ना, ते सर्वात मेन गोष्ट काय की नावं लक्षात ठेवायची. नावाने इंट्रोड्यूस करायचं. सगळ्यांना त्यांचं नाव ऐकायला खूप आवडतं, तर मग आपण नावाने चालू करायचं फ्रेंडशिप. चालेल? अजून? मी आज खूपच एक्सपर्ट निघाले. मला माहित नव्हतं तुमच्याशी कशाबद्दल बोलावं, पण तुम्हाला फ्रेंडशिप बद्दल सगळंच माहिती आहे. चलेगा, चालेल. चलो येऊ मी मग. आपण आता फ्रेंड्स होणार सगळे एकमेकांचे. आपण यानंतर कसा ब्रेक घेतल्यावर काय करणार? फ्रेंडशिप कोणाच्या तरी जाऊन नवीन. हा, आणि फ्रेंडशिप म्हणजे काय, फ्रेंडशिप बँड्स नाही. माझा हात इतका भरलेला आहे म्हणजे मला पूर्ण फ्रेंड्स आहेत असं नाही. जितके जास्त फ्रेंडशिप बँड्स मिळणार ना ह्या वर्षी, प्रत्येक फ्रेंडशिप बँडचं नाव जर कळालं तरच बांधायचं. दिवस संपल्यानंतर अरे हा कोणी बांधला, हा कोणी बांधला हे कळायला पाहिजे की नाही. आणि नुसतं आपण म्हणायचं की अरे माझे एवढे फ्रेंड्स आहेत. आपले फक्त थोडेच फ्रेंड्स पाहिजे, पण चांगले पाहिजे.
आणि कसं चांगले फ्रेंड्स जे आपण ज्यांच्यासोबत राहतो, फ्रेंड्स आपल्याला वरती नेऊ शकतात आणि खाली पण नेऊ शकतात. आणि खाली नेले की काय करतात फ्रेंड्स? चिडवतात. पण आपण खाली गेलो ना, हा, आणि काय करतात? आपल्या डोक्यावरती पाय ठेवून बाहेर येतात. आपण जर सगळे जर विहिरीत पडलो किंवा हौदात पडलो आपल्या फ्रेंड सोबत, तर काय करायला पाहिजे? एकमेकांना वाचवायला पाहिजे, एकमेकांना मदत करून बाहेर काढायला पाहिजे. त्यामुळे कसं चांगले फ्रेंड्स असणं खूप महत्वाचं आहे. की जे फ्रेंड्स आहेत ना, जे चांगले नसतील, जे तुम्हाला काही वाईट गोष्ट शिकवत असतील किंवा जे तुम्हाला सांगत असेल की तू असं कर तसं कर किंवा बुली करत असेल, त्यापासून आपण दूर राहायचं. आणि सर्वात इझी म्हणजे काय? नाही म्हणायचं. फ्रेंड्सची कमी नाहीये, भरपूर फ्रेंड्स आहे जगामध्ये, फक्त आपल्याला माहिती नाही अजून. आपल्याला शोधायची गरज आहे, हो ना? तेच, मग आता तेच करा. आता नुसतं इथून पुढे जितके चांगले फ्रेंड्स बनवता येईल तितके बनवायचे आणि शोधत राहायचं. अजून काय स्टोरीज ऐकायचे तुम्हाला? अजून काय सांगू? चालेल. काय म्हटलं? 10वी पासून कसं गेलो मी ना, एक प्रोग्राम होता. त्या प्रोग्राम मध्ये मला तिथं US मध्ये जाऊन 3 फॅमिली सोबत राहायचं होतं. आणि तिथलं कोणीतरी माझ्या फॅमिली सोबत राहायला आलेलं. आणि मग तिथं जाऊन मग मला कळालं की असं असतं US मध्ये राहणं. आणि हे ना खूप जुनं होतं. हे ऍक्च्युली तुमच्यातले काही बॉर्नही नसेल. हे 2006 मध्ये होतं. कोण 2006 नंतर बॉर्न झालंय? हो का? अरे अच्छा, म्हणजे हे खूप जुनं होतं. तेव्हा ना इंटरनेट नव्हतं, युट्यूब नव्हतं, फोन नव्हते, त्यामुळे तिकडचं काहीच माहित नव्हतं. मग तिथे जाऊन सगळं कळावं लागलं. हो ना, पण आपल्याकडे नव्हतं ना आलं, तेवढ्या गोष्टी नव्हत्या युट्यूब वरती. आणि असं आपले फोन तेव्हा खूप छोटे होते आणि खूप स्लो होते. फोनवरती युट्यूबही नव्हतं तेव्हा, कम्प्युटर वरती जाऊन करावं लागायचं युट्यूब. चालेल. चला, थँक्यू तुमच्या वेळाबद्दल.